नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वरुडांचे आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपण क्लास 8 चा प्रॅक्टिस सेट 15.1 पाहणार आहोत. त्यामधील पहिला क्वेश्चन आहे, इफ बेस ऑफ द पॅरलेलोग्राम इज 18 सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 11 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. सर्वात पहिले आपल्याला प्रश्नामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण लिहून घेणार आहे. आपल्याला दिलेला आहे त्यांना बेस दिलेला आहे, बेस ऑफ पॅरलेलोग्राम तो दिलेला आपल्याला 18 सेंटीमीटर आणि आपल्याला हाईट दिलेली आहे जी दिलेली आहे 11 सेंटीमीटर. आणि हे काय काढायचं आहे आपल्याला, तर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम काढायचा आहे. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम काढण्यासाठी त्याचा फॉर्म्युला सुद्धा पाठ पाहिजे, जो आहे बेस इंटू हाईट. बेस किती आहे, तर बेस दिलेला आपल्याला 18 सेंटीमीटर म्हणून 18 आणि हाईट दिलेली आहे 11 सेंटीमीटर म्हणून 11. दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते येते 198 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणून एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज 198 स्क्वेअर सेंटीमीटर. यामधील सेकंड क्वेश्चन आहे, इफ एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स बेस इज 8 सेंटीमीटर, फाइंड इट्स हाईट. आता आपल्याला हाईट विचारलेली आहे, तर आपण काय करत असतो, तर जे दिलेलं आहे अगोदर ते आपण लिहत असतो. द एरिया ऑफ पॅरलेलोग्राम आपल्याला दिलेला आहे ते लिहून घेऊ आपण प्रश्नाच्या उत्तरामध्ये. हा दिलेला आपल्याला 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर आणि बेस दिलेला आपल्याला जो दिलेला आहे 8 सेंटीमीटर. मग आपल्याला काढायचं काय आहे, तर आपल्याला काढायचं आहे एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. याचा फॉर्म्युला आहे बेस इंटू हाईट. ठीक आहे. तर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम आपल्याला दिलेला आहे, जो दिलेला आहे 29.6 सेंटीमीटर. बेस आपल्याला काढायला लावला आहे, सॉरी बेस दिलेला आपल्याला जो दिलेला आहे 8 सेंटीमीटर. बेस दिलेला आपल्याला 8 सेंटीमीटर आणि हाईट काय करायचं आपल्याला काढायचं आहे. म्हणून 29.6 अपॉन 8 इज इक्वल टू काय लिहू आपण, हाईट लिहूया. आणि या दोघांना जर डिवाइड केलं तर ते येईल, भाग जाईल इथं, म्हणजे हाईट इज इक्वल टू 3.7 सेंटीमीटर. मग आपण शेवटी लाईन लिहूया, हाईट ऑफ पॅरलेलोग्राम इज 3.7 सेंटीमीटर. यामधील तिसरा प्रश्न आहे, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे 6.4 सेंटीमीटर. फाइंड लेंथ ऑफ इट बेस. बेसची काय करायची आपल्याला, लेंथ काढायची. मग आपण काय करत असतो, जे दिलेलं आहे अगोदर ते आपण प्रश्नाच्या उत्तरात लिहून घेऊया. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम हा दिलेला आपल्याला 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर. हाईट दिलेली आहे आपल्याला, दिलेली आहे 6.4 सेंटीमीटर आणि बेस काय करायचा आपल्याला काढायचा आहे. बेस काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. ठीक आहे. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम दिलेला आहे 83.2, बेस काढायचा आहे आणि हाईट दिलेली आहे आपल्याला 6.4 सेंटीमीटर. मग काय करू आपण, हे मल्टिप्लिकेशन आहे, हे डिवाइड मध्ये येऊन जाईल. 6.4 इज इक्वल टू बेस आणि बेस इज इक्वल टू काय, डिवायडेशन जर केलं तर ते येईल 13 सेंटीमीटर. मग आपण एक लाईन लिहूया शेवटी, द बेस ऑफ पॅरलेलोग्राम इज 30 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण तीनही प्रश्न सॉल्व्ह केलेले आहे.